नमस्कार. मी सारा जानवेकर आणि द हिलिंग हबच्या पुढच्या वेबिनारमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण एकदा फक्त माईक चेक करून घेऊया. सगळ्यांना आवाज व्यवस्थित येतोय? मला चॅटवरती सांगा, येतोय नाही येतोय. आजचा आपला जो विषय असणार आहे हा विषय अर्थात चातुर्मास. चातुर्मास त्यातली व्रतवैकल्य किंवा एकंदरीत चातुर्मास म्हणजे काय, त्याचा अर्थ काय, हे थोडंसं बघण्याचा थोडक्यात प्रयत्न करूया. या आधीच्या वेबिनार्सच्या ज्या काही लिंक्स आहेत त्या याच व्हिडिओच्या खाली मी पाठवणार आहे. ज्यांना बघायच्या आहेत ते बघू शकतात. मुळामध्ये चातुर्मास आपल्या सगळ्यांच्या आवडीचा, लहानपणापासून आपण ऐकलेला, जिव्हाळ्याचा असा विषय आहे. चातुर्मास याचा थोडक्यात अर्थ चत्वारी म्हणजे चार, चातुर म्हणजे चार, मास म्हणजे महिने. मग 4 महिन्यांची अशी काहीतरी ही कहाणी किंवा 4 महिन्यांची ही संकल्पना आहे. मग हे नेमके कुठले महिने याच्याविषयी आपल्या शास्त्रांमध्ये किंवा आत्ताच आपल्याला माहिती आहे. जसं पुराणानुसार देवशयनी एकादशीपासून काही पुढची म्हणजे देवप्रबोधिनी एकादशी, आषाढी एकादशीपासून पुढच्या कार्तिक एकादशी पर्यंतचा संपूर्ण कालावधी. आता त्याच्यात अगदी तंतोतंत अख्खा आषाढ महिना अख्खा असं येत नसलं तरी 4 महत्वाचे महिने येतात. कुठले ते आपण बघणार आहोत. तर हा चातुर्मासाचा काळ. मग चातुर्मासाच्या काळाची सुरुवातच होते देवशयनी. देवशयनीवरती एक छोटासा व्हिडिओ आपण मागे केला होता. देवशयनीचा थोडक्यात अर्थ काय आहे? देव योगनिद्रेत. देव म्हणजे कोण? इथे विष्णू तत्व किंवा विष्णू याच्याविषयी सांगितलेलं आहे. तर श्री विष्णू योगनिद्रेत जातात, तो हा एकादश असा काळ. मग एकादश शब्दाचा अर्थ काय होतो? तिथून खरी चातुर्मासाची सुरुवात आहे. म्हणून आपण शयनी आणि एकादशी या शब्दांविषयी अगदी थोडक्यात बोलणार आहोत. एकादश, दश काय आहे आपल्याकडे? 10 इंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, ही 10 इंद्रिय आणि एक मन, या सगळ्यांचं मिळून एकादश असं आपल्याचकडे काहीतरी आहे. या सगळ्याच्या सगळ्या गोष्टींना 10 इंद्रिय आणि एक मनाला शयनामध्ये, शयनावस्थेत न्यायचं आहे. म्हणजे काय? झोपायचं आहे का? अजिबातच नाही. तर त्याचा थोडक्यात अर्थ योगनिद्रेत. श्री विष्णू योगनिद्रेत जातात. विष्णू ही सकामदेहाची, पृथ्वीची देवता. सकामदेह म्हणजे आपल्या सगळ्यांकडे जो मानवी देह आहे त्याला म्हणतात सकाम. त्याचं काहीतरी कारण आहे, त्याचं काहीतरी हेतू आहे, काहीतरी इच्छा शिल्लक आहेत, असा देह. अशा देहाची अधिष्ठात्री देवता म्हणजे श्री विष्णू. आणि म्हणून या देहाची दाही आपली इंद्रिय आणि मन यांना आपल्याला योगनिद्रेमध्ये न्यायचं आहे. म्हणजे बाह्य त्यांचे जे बाह्य गमन आहे, बाह्य विषय आहेत, जे बहिरंगी त्यांचं वर्तन आहे, त्यांना पुढचे काही 4 महिन्यांसाठी आपण अंतरंगी करायचं आहे. फक्त त्यांची दिशा बदलायची आहे. एवढा सुंदर त्याच्यामध्ये अर्थ आहे. मग ही दिशा बदलण्यासाठी संस्कृती किती सुंदर आहे. नुसतं दिशा बदला असं सांगून थांबलेली नाही. ते दिशा बदलण्यासाठी काय काय करा याचे असंख्य विकल्प, विकल्प म्हणजे ऑप्शन्स, असंख्य ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहेत. या विकल्पांमधला तुम्हाला जो भावेल, जो रुजेल, जो आत्मधून करावासा वाटेल तो आपण करायचा आहे. हे विकल्प काय बघूया? देवशयनी आणि योगनिद्रा. योगनिद्रेचा अर्थ काय आहे? की माणूस दिसायला, वरवर दिसायला शयनामध्ये आहे पण जागृत अवस्थेमध्ये आहे. त्याचं अंतर्मन, ज्याला आपण सबकॉन्शियस माइंड वगैरे म्हणू, त्या अवस्थेमध्ये आहे की तिथे काहीतरी घडामोडी, त्या सूक्ष्म देहामध्ये ही जागृती अवस्था आहे. मग या सूक्ष्म देहामध्ये एखादा विचार, एखादं बीज, एखादं वर्तन, एखादी सवय असं काहीतरी रोवलं तर त्याची अनंत काळापर्यंत फळं मिळतात. असा हा देवशयनी एकादशीचा काळ. एकादशीचं आणखी एक महत्त्व आहे. 11, 11 आणि 12 एकादशी आणि द्वादशी. साधारण चंद्र आणि चंद्राचा जलावरती होणारा परिणाम. जल म्हणजे पाणी, वायू, वायू पाणी अशी जी तत्व आहेत त्यातलं पाणी. मग जल म्हणजे आपल्या शरीरात काय? आपलंही शरीर खूप मोठ्या प्रमाणात जलतत्वानेच बनलेलं आहे. चंद्र मनाचाही कारक आहे. मग जसं चंद्राचा समुद्रातल्या पाण्यावरती परिणाम होतो आणि असं म्हणतात की या एकादशी द्वादशीच्या दरम्यान सर्वाधिक भरती येते, तसं काहीतरी माझ्या मनामधले जे विविध तरंग आहेत, भावना आणि विचार, जलतत्व आपल्या शरीरातलं म्हणजे भावना आणि विचार, या तरंगांवरती मी जर विशिष्ट संस्कार करू शकले तर ते संस्कार मला भूतोन भविष्यती फळं देतील आणि त्या संस्कारांचा काळ म्हणजे चातुर्मास. आता थोडक्यात चातुर्मास हा विषय आपल्याला कळला असेल. मग चातुर्मास म्हटलेला आहे, 4 महिने म्हटलेलं आहे.
मग या 4 महिन्यांमधले कुठले कुठले महिने येतात बहुतेकांना माहिती असतील. आषाढापासून सुरुवात आहे. आता त्या महिन्यांची नावंही खूप सुंदर आहेत. आषाढ येतो, त्याच्यानंतर भाद्रपद येतो, श्रावण येतो, अश्विन येतो. या प्रत्येक महिन्याचं काहीतरी महत्त्व आहे आणि ह्या प्रत्येक महिन्यांमध्ये व्रतवैकल्य येतात. व्रत या शब्दाविषयी थोडक्यात बघूया. व्रत म्हणजे काय? व्रत शब्दाचे अनेक व्याख्या किंवा व्युत्पत्ती सांगितल्या जातात. व्रत ह्याचा सामान्य अर्थ बघायला गेला तर जी गोष्ट येते शास्त्रांमध्ये, पुराणांमध्ये, तर असं म्हटलं जातं की ब्रह्मदेव नवसृष्टी निर्मितीच्या कार्यामध्ये आत्ता मग्न असतात. जेव्हा विष्णू शयनाधीन आहेत, योगनिद्रेत आहेत, तेव्हा हे ब्रह्मतत्व नवसृष्टी निर्माण करतं. आणि म्हणून नवसृष्टी निर्माण करायची तुमच्या प्रत्येकाची इच्छा असेल तर तुमच्यामधल्या या सृजनशक्तीला जागृत करण्यासाठी वेगवेगळी व्रत येतात. मग ह्या व्रतांचा थोडक्यात अर्थ काय आहे ते आपण आधी बघूया. व्रत म्हटलं की त्याचं ना वर्णन येतं. व्रतेन चेदाप्नोति किल्मिषम वत्सरोद्भवः किंवा वार्षिकाश्चतुरो मासान् वाहयेत केचिन्नरः. वार्षिकात चतुरो मासात, वर्षातल्या 4 महिन्यांमध्ये अमुक तमुक केलं असता सर्व प्रकारच्या दुष्ट नकारात्मक शक्तींपासून, असुरांपासून असं पण वर्णन आहे, संरक्षण मिळतं, यासाठी व्रत करावं असं एक वर्णन आहे. व्रत शब्दामध्ये वृ असा एक धातू येतो. हे धातू ही संस्कृतची पद्धत आहे. धातू म्हणजे त्याचं मूळ एक अक्षर म्हणूया. तर या व्रत शब्दामध्ये वृ असा धातू येतो, ज्याचा साधारण अर्थ एखादी गोष्ट निवडणे, एखादी गोष्ट वरणे म्हणतो की नाही आपण, तसं निवडणे किंवा वरणे असा अर्थ होतो. त्याच्यावरून व्रत शब्द आला. मग व्रत म्हणजे एखादी विशिष्ट गोष्ट, एखादा विचार, एखादी कृती, एखादं कर्म हे निवडणे आणि त्या निवडीनुसार त्या व्रताचं पालन करणे, पुढे ते व्रत घेऊन जाणे. ते आवर्तन शब्द पण ऐकलाय आपण. म्हणजे ते वर्तनात येईपर्यंत ते व्रत पुढे पुढे नेणं, याला म्हणूया आपण व्रत. मग आता अशी व्रत म्हटली की त्याचे अनेक प्रकार आले, त्याच्यात यमनियम आले, या गोष्टी येतातच येतात. बहुतांशी आपल्याला व्रत म्हटली की येते एखादं विशिष्ट कर्म किंवा काही धार्मिक कर्म, काही पूजापाठ असतील, काही उपासना असतील. साधारणपणे हे विषय व्रतांमध्ये नेहमी येतात. आता आपण एकेका महिन्याविषयी बघूया. आपल्या सगळ्या व्रतांचा राजा असं ज्या महिन्याला म्हटलं जातं त्या महिन्यापासून आपण सुरुवात करणार आहोत. तो म्हणजे अर्थात श्रावण. तुम्हाला भारतीय महिन्यांच्या गोष्टी कधी ऐकल्या असतील, वाचल्या असतील, तर खूप महत्त्वाचा आणि खूप आश्चर्यचकित करणारी गोष्ट की भारतीय महिन्यांची रचना ही नक्षत्रांच्या नावांवरून झालेली आहे. आपल्याकडे म्हणजे सौर कॅलेंडर असतं आणि दुसरं चंद्र, लुनार आणि सोलार. तर चंद्र आणि नक्षत्र आणि चंद्रांची गोष्ट येते. नक्षत्रांचं वर्णन कुठे कुठे चंद्राच्या 27 पत्नी असं येतं, कुठे चंद्रमहल म्हणजे नक्षत्र असं येतं. वेगवेगळे येतात. मग ही नक्षत्र आहेत. न क्षरति इति नक्षत्र असं पाणिनी म्हणजे संस्कृताचं व्याकरण ज्यांनी लिहिलं ते पाणिनी अशी त्याची व्याख्या करतात. न क्षरती, ज्याचा क्षर होत नाही, ती नक्षत्र. ही नक्षत्र दीर्घकाळ तुम्हाला कुठला ना कुठला विषय, कुठला ना कुठला गुणधर्म, कुठलं ना कुठलं गुणवैशिष्ट्य सांगतात. याच नक्षत्रांच्या नावांवरून वेगवेगळ्या आपल्या महिन्यांची नावं आलेली आहेत. आता या महिन्यांच्या नावांकडे जाऊया. आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन. आपण श्रावण हा मुख्य विषय बघणार आहोत, कारण श्रावणातली व्रत आता लगेचच येत आहेत आणि व्रतांचा राजा किंवा साधनांचा राजा असं अनेक अनेक विविध नावं आहेत श्रावणाची. तर या श्रावण महिन्याबद्दल थोडक्यात बघूया. श्रावण शब्दामध्ये श्रवण हा एक मुख्य अर्थ अभिप्रेत आहे. श्रवण म्हणजे काय, तर कानाने काहीतरी ऐकणं नाही. ऐकणं तर आपण कितीतरी गोष्टी ऐकतो, कितीतरी गोष्टी आपल्या कानावर दररोज पडत असतात आणि आपण जन्माला आल्यापासून आत्तापर्यंत बघितलं तर हजारो गोष्टी, लाखो असतील, करोडो गोष्टी आपल्या कानांवर पडलेल्या आहेत. मग त्या सगळ्याचं श्रवण होतं का, तर नाही. माझ्या श्रुतींपर्यंत जे जातं ते श्रवण. एक कान आहे, एक श्रवणेंद्रिय आहे, म्हणजे एक सूक्ष्म इंद्रिय आहे. मग श्रवणामध्ये अनेक अर्थ आहेत. अवश्रोतारम अवदातारम अथर्वशीर्षामध्ये वर्णन येतं की माझ्यातल्या श्रोतृत्वातलं, माझ्या श्रवण शक्तीचं रक्षण गणपतीकडे मागितलेलं आहे. का,
तर माझ्या श्रुतींवरती, माझ्या सूक्ष्म कानाच्या सूक्ष्म इंद्रिय, ज्याला श्रवणेंद्रिय म्हणतात, या श्रवणेंद्रियावरती काय काय पडावं, कसले कसले आघात व्हावेत, कुठले विषय मी इतक्या आतपर्यंत खोलवर पोहोचवावेत, कुठल्या भावना, कुठले विचार, कुठल्या कृती, कुठली कर्म, हे सगळं मी इतक्या सूक्ष्मात न्यावं, हे सगळं येतं ह्या श्रवण शब्दामध्ये. श्रावण महिना हा प्रामुख्याने श्रवण संस्कारांचा महिना आहे. श्रवण संस्कार म्हटलं की काय आठवतं? सगळ्यात पहिले श्रावणातल्या कहाण्या. तुम्ही कधीही जर या कहाण्या वाचल्या नसतील तर या श्रावणामध्ये त्या नक्की वाचा, मोठ्यानी वैखरी वाणीमध्ये, म्हणजे स्पष्ट शब्दांमध्ये. म्हणजे मोठ्या आवाजात, लाऊड रिडिंग कसं लहान मुलांकडून करून घेतो तसं मोठ्या आवाजात या कहाण्या घरात वाचणं हा सुद्धा एक श्रवण संस्कार आहे. आणि म्हणून श्रावणामध्ये असंख्य कहाण्या येतात. प्रत्येकच व्रताला एक कहाणी जोडलेली आहे. मग शिवामुठीची कहाणी, सोमवार शंकराची कहाणी आहे, नागपंचमीची आहे, प्रत्येक व्रताची आहे. न या कहाणीचं वाचन हा एक श्रवण संस्कार आहे. व्रताकडे येतोच आहोत आपण, पण श्रवण संस्कार कुठले कुठले करू शकतो हे बघू शकतो. तुम्हाला पण काही श्रवण संस्कार आठवतील. उदाहरणार्थ एखाद्या मंत्राचं पठण. आपण सगळेजण सामूहिक श्री श्री विष्णू सहस्रनाम पठण करत आहोत. तर विष्णू सहस्रनाम म्हणजे सहस्र म्हणजे हजार, तर हजार विकल्प आहेत श्रवणाचे. श्रवणावर ते पुढे जायचं झालं तर कुठल्याही पूजापाठांमध्ये यज्ञयागादी कर्म, धार्मिक कर्म, सत्यनारायण पूजा, त्याचाही हाच काळ आहे. तर या सगळ्या काळांमध्ये श्री विष्णूची कुठलीही साधना जी श्रवणात्मक होऊ शकते. हा श्रवण शब्द अजून कुठे येतो? तर आपल्या नवविधा भक्तींमध्ये श्रवणम कीर्तनम असा शब्द येतो. म्हणजे 9 प्रकारे तुम्ही कसं काय काय करू शकता, तर श्रवण भक्ती सांगितलेली आहे. किंवा श्रवण साधना किंवा श्रवण उपचार, अनेक शब्द आहेत. तर श्रवण भक्ती साधू शकता. आपल्याला सगळं अगदी उपचारात्मक हिलिंग स्वरूप नाही कळलं, पण आपण भक्तीच्या मार्गाने काहीतरी श्रवण करू शकतो. हा झाला श्रवण या पहिल्या शब्दाविषयीचा थोडासा भाग. आता श्रावणामधल्या महत्वाची जी व्रत आहेत ती बघण्याचा प्रयत्न करूया. श्रावण म्हटलं की सरसकट आपल्याला सगळ्यात पहिले काय आठवतं, म्हणजे श्रावणाची सुरुवात जेव्हापासून होते तेव्हा त्यातल्या तिथी आहेत. म्हणजे पंचमी आहे, सप्तमी आहे. हा एक तिथीनुसार काही आपली व्रत आहेत, काही आहेत ती वारांनुसार आहेत. म्हणजे सोमवारचं आहे, शुक्रवारचं आहे, शनिवारचं आहे, अशी सगळी आहेत. तर थोडीशी वारांच्या नुसार जी व्रत आहेत त्या व्रतांचा थोडासा आढावा घेण्याचा प्रयत्न करूया. आता श्रावणामध्ये शनिवार, सोमवार, शुक्रवार हे 3 महत्वाचे वार सांगितले जातात. साधारणतः आम्ही शाळेत असताना मला आठवतं की आमच्या शाळेत श्रावणी शुक्रवार आणि श्रावणी शनिवार याचं एक मोठं प्रस्थ होतं. त्यातही श्रावणी शुक्रवार हा आपल्या घरातल्या लहान मुलांशी जोडलेला आहे. आपण श्रीसुक्तामध्ये हा विषय पाहिला होता. श्रीसुक्तामध्ये विविध लक्ष्मीच्या विविध स्वरूपांची वर्णनं श्री या एका नावाखाली किंवा एका मंत्राखाली येतात. त्याच्यामध्ये एक ज्योती नावाची देवी येते किंवा संतान लक्ष्मी असंही तुम्ही म्हणू शकता. या संतान लक्ष्मी किंवा ज्योती हिचं व्रत म्हणजे श्रावणातल्या शुक्रवारचं व्रत. या व्रताची असंख्य नावं आहेत. मुळात श्रावणाची अधिष्ठात्री देवता काय आहे? म्हणजे श्रावण हा महिना सुद्धा आणि नक्षत्र सुद्धा. तर या श्रवण नक्षत्राची अधिष्ठात्री देवताच विष्णू आहे. त्यामुळे विष्णूच्या अखत्यारीतच विष्णू आणि लक्ष्मी यांच्या सगळ्या साधना सरसकट या महिन्यात येतात. आता त्याच्यामध्ये मगाशी म्हटलं तसं की ज्योती, या ज्योतीच्या व्रताला जरा ज्योती असं पण म्हटलेलं आहे. त्याला वेगवेगळी नावं आहेत. जिवंतिका असं तिचं खरं नाव, मग ती ज्योती झाली, मग ती जरा ज्योती झाली. त्याची गोष्ट या सगळ्यामध्ये येते. जरा ज्योतीची थोडक्यात गोष्ट बघूया आणि हे व्रत थोडक्यात काय आहे ते बघण्याचा प्रयत्न करूया. साधारणपणे हे असं व्रत आहे जे दर शुक्रवारी केलं जातं. जरा ज्योतीचं व्रत एका प्रकारे तुम्ही कुठल्या संकल्पासहित सुद्धा करू शकता. मुळात हे व्रत केलं जातं घरातल्या संतानांसाठी, म्हणजे लहान मुलांसाठी. आता लहान मुलं म्हणजे वयानेच लहान मुलं असतात असंही असू शकतं, किंवा काही वेळा आई वडील आणि थोडी मोठी आहेत आपली मुलं आता, पण तरी सुद्धा आई आणि मूल हे जिथे जिथे नातं आहे त्या घरांमध्ये आपल्या संतानांच्या सुखसमृद्धीसाठी. मगाशी संतान लक्ष्मी विषय झाला, त्यामुळे श्री सुक्तामधला संतान लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी तरी सुद्धा हे व्रत करतात. असलेल्या संतानांच्या उन्नतीसाठी, त्यांच्या संरक्षणासाठी,
त्यांना सगळ्या प्रकारच्या सुखसमृद्धी मिळाव्यात याच्यासाठी पण हे व्रत केलं जातं. याला जिवतीचं व्रत किंवा जरा जिवंतिका असं म्हणतात. आता ही जरा कोण आणि जिवंतिका या दोघी आहेत बरं का, एक नाहीये. जरा आणि जिवंतिका एका यक्षिणीची कथा आहे. ही खूप सुंदर कथा आहे. म्हणजे जरा जिवंतिकाची जी मूळ गोष्ट आहे तर ती यक्षिणीबद्दल आहे. यक्षिणीबद्दल सांगताना एका राजा, पुराणांमध्ये जी गोष्ट येते की एका राजाच्या दोन राण्या आहेत, मगध नरेश. मगध नरेशाच्या दोन राण्या. आणि ध्रुवताऱ्याच्या गोष्टीत कसं आवडती नावडती तसं काही नाहीये, इथे दोघी आवडतीच्या आहेत. दोघींवरती नितांत प्रेम आहे त्याचं. आणि मग या दोघींना संतान प्राप्ती व्हावी म्हणून तो काही विशिष्ट गोष्टी करतो, विशिष्ट कर्म करतो, यज्ञ करतो वगैरे वगैरे. आणि हे करत असताना त्याच्याच नगरातील, त्याच्या राज्यातील एका एका ठिकाणी असणाऱ्या आश्रमातील चंडकौशिक ऋषींनी त्या राजाला दर्शन दिलं आणि मग त्या राजाला काही गोष्टी सांगितल्या, काही उपाय सांगितले, काही कर्म करून त्यांनी त्याला एक फळ दिलं आणि सांगितलं की तुझ्या राणीला हे खायला दे. आता राजाने काय केलं, फळ दिलं, बरं दोघी आवडत्या, मग एकीवर अन्याय कसा करायचा, म्हणून त्यांनी दोघींनाही फळं खायला दिलं, दोघींना अर्ध अर्ध करून हे फळ खायला दिलं. गोष्ट थोडीशी गंमतशीर आहे किंवा ऐकायला विचित्र आहे. त्या दोघींना दिल्यानंतर दोघींना संतान प्राप्ती झाली, पण ती अर्भक व्यंग, म्हणजे व्यंग सकट व्यंग होतं त्याच्यामध्ये. अर्धी अर्धी जन्माला आली. दोघांमध्येही काहीच पूर्णत्व नव्हतं, त्यांच्या अवयवांमध्ये कुठलाही बांधेसूदपणा नव्हता, अवयव जोडलेले नव्हते, असे चित्रविचित्र अवस्थेत ही बालकं जन्माला आली. आता दोघींना पुत्र झाले, राजाला आनंद झाला, पण असं बघून त्याला अतीव दुःख झालं आणि तो म्हणतो की हे अर्भक आपण जंगलात नेऊन टाकूया. आता आपल्याला काही, म्हणजे ह्या अर्भकांचा माझ्या राण्यांना आणि राज्यासाठी मी काहीच करू शकत नाही, मी त्यांचा जीव वाचवण्यासाठी देखील काही करू शकत नाही. त्याच वेळेस तिथे जरा नावाची एक यक्षिण असते. ती यक्षिण जात असते जंगलातनं. आणि ही जी यक्षिण असते ही या दोन्ही अर्भकांना, दोन जे तुकडे असतात असे, तर तुकड्या स्वरूपावर जवळजवळ मांसाचे गोळे असले त्यांना हातात घेते. यक्ष किन्नर योनीच्या शक्ती आपल्याला माहिती आहेत, कुबेराच्या कशा आहेत, सिद्धी आहेत त्यांच्याकडे, किंवा काही जादुई शक्ती आहेत. तर आपल्या जादूच्या शक्तीने या दोन्ही अर्भकांना ती जीवनदान देते. नुसतं जीवनदान नाही, त्यांना एकसंध करते, त्यांचे सांधे जोडते. म्हणून तिला एकसंध, आणि मग त्याच्यावरून जरासंध असं नाव ठेवतो तो राजा आपल्या अर्भकाचं. आणि मग ती त्याचा एका पुत्रामध्ये निर्माण करते. असं केल्यानंतर राजा अत्यंत आनंदात होतो. असं म्हणतात की इथे जरा नावाच्या या यक्षिणीचं, तिथून तिची पूजापाठ करणं, तिचं कोडकौतुक करणं, दर श्रावणात तिच्यासाठी काहीतरी करणं, मंदिर बांधणं वगैरे वगैरे, हे सगळं या राजाने त्याच्या उपकारांप्रती किंवा तिचे एक आभार व्यक्त करण्यासाठी स्वतःच्या नगरात या जराचं देऊळ, जरा यक्षिणीचं देऊळ बांधलं. मग जरानंतरच ही जरा आणि या जरेचीच सखी, सखी पार्वतीसारखी जरा आणि तिची मैत्रीण जिवंतिका. जिवंतिका या शब्दाचा अपभ्रंश होत नंतर त्याचं जिवती असं झालं. जिवंतिका, क, जिवंत करणारी म्हणून जिवंतिका, जिवती म्हणजे जगवणारी म्हणून जिवंतिका. आता जरा जिवंतिकाची गोष्ट ही एक आहे. दुसरा त्याचा संदर्भ सांगतात की संतानलक्ष्मी, एखादं मूल जन्माला आल्यानंतर आपण एक पाचवीची पण पूजा करतो. असं म्हटलं जातं की तेव्हा संतानलक्ष्मी दुसऱ्या एका रूपात येऊन, तिला सटवाई असं सुद्धा म्हणतात, की त्या मुलाचं भाग्यलेखन होतं, त्याचं भाग्य लिहिलं जातं. आणि त्याच्यानंतर त्या अगदी तान्ह्या अर्भकाला, नुकत्याच जन्मलेल्या अर्भकाला जगवण्याचं काम करणारी अशी ही जरा जिवंतिकाची जोडी. म्हणून या दोघींची विशेष पूजा श्रावणात केली जाते. संतान लक्ष्मी हा तिथला महत्वाचा विषय. किंवा श्री सूक्तामध्ये एक सुंदर शब्द आहे, वासय मे कुले. श्रीला आवाहन केलंय की तू माझ्या कुळामध्ये नांदायला ये आता. मग तसाच अर्थ आहे की माझ्याकडे समृद्धी आहे, ती माझ्या मुलाबाळांपर्यंत पोहोचावी, त्यांच्या मुलाबाळांपर्यंत पोहोचावी, या अनुषंगाने, या अर्थाने या जरा जिवंतिकेचं व्रत केलं जातं. आता या जरा जिवंतिकेच्या व्रतासाठी आपण एक छोटासा फोटो बघूया. हे एक खूप पॉप्युलर व्रत आहे आणि लहान मुलांसाठी आपण नक्की सगळे करू शकतो. तर तुम्हाला हा फोटो दाखवते, तो साधारण कळेल, तो बघा आणि मग त्याची थोडक्यात माहिती सांगते. फोटो सगळ्यांना दिसत असेल तर, जरा जिवंतिकाच्या व्रताचा हा एक असा कागद येतो, कागदच म्हणतात त्याला, सरसकट कुठेही मिळतो. हा कागद जो आहे तो रंगीबेरंगी असतो सहसा, आणि हा रंगीत कागद तुम्ही लावू शकता, म्हणजे त्याचं प्रिंट काढून पण लावू शकता.
मला जी माहिती आहे, जे लहानपणी मी आमच्या घरात व्रतवैकल्य, सगळी व्रतवैकल्य आमच्याकडे केली जायची, माझी आजी करायची आणि तिच्याबरोबर अर्थात मी पण करायचे. त्यामुळे तेव्हाचं जे मला माहीत आहे ते मी सांगते आहे. आता हा कागद बघाल तुम्ही, तर याच्यात खूप चित्र आहेत आणि त्या चित्रांचा परस्पर संबंध काही दिसत नाही, किंवा चित्रांमध्ये खूपच विविधता आहे, म्हणजे एकच गोष्ट आहे असं वाटणार नाही, बरोबर. तर ह्या चित्रांचा एक समग्र अर्थ आहे. ही चित्र संपूर्ण श्रावण महिन्यातल्या म्हणजे शुक्रवारी, पहिल्या शुक्रवारी लावतात. त्याची पंचोपचार किंवा षोडशोपचार पूजा करू शकतो. पंचोपचार पूजा केल्यानंतर त्याच्यावरती तुम्ही सहसा चण्यांचा नैवेद्य दाखवला जातो आणि लहान मुलांना, मग घरातील असतील, आपल्या आजूबाजूचे असतील, त्यांना हा प्रसाद म्हणून देणं, लहान मुलांचं औक्षण करणं. औक्षण म्हणजे काय? आयुष्यवर्धन करण्यासाठी केलेला एक छोटासा संस्कार. तर औक्षण करू शकतो, त्यांना काही गोडधोड खायला देऊ शकतो, त्यांच्या आवडीचं काही देऊ शकतो, असं काहीही वेगवेगळ्या गोष्टी. तर याच्यामध्ये फोटो येतात. एक दिसतोय आपल्याला नृसिंह अवतार आहे. नृसिंहाची गोष्ट माहिती आहे सगळ्यांना, भक्त प्रल्हादाची गोष्ट. मग नृसिंहाची गोष्ट काय आहे? एका बालकाशी जोडलेली आहे. एका असुराच्या किंवा असुर शक्तींमध्ये असणाऱ्या विष्णू भक्ताची ती गोष्ट आहे. त्या गोष्टीचं प्रतीक असं आहे की आपल्या आजूबाजूच्या असंख्य नकारात्मक गोष्टींमधून, जसं हिरण्यकश्यपू आणि भक्त प्रल्हाद, या प्रल्हादाचं जसं संरक्षण नृसिंहाने केलं, नृसिंहाने म्हणजे कोणी केलं? श्री विष्णूंनी केलं. तर जसं ह्या भक्त प्रल्हादाचं श्री विष्णूंनी संरक्षण केलं, तसंच रक्षा कवच आपल्या घरातील संतान लक्ष्मी म्हणजेच संतानांना, म्हणजेच मुलांना मिळावं, असा सोप्पा तिथे अर्थ, प्रतिकात्मक अर्थ आहे. मग आता आपल्या घरात काही असुर आहेत का, असा त्याचा अर्थ आहे का? तर अजिबात नाही. पण असुर याचा थोडक्यात अर्थ अशा शक्ती ज्या सुरमयी नाहीत, बेसुर शक्ती म्हणजे असुर शक्ती. सुर म्हणजे देव, सगळं छान असणं, सगळं सुरळीत असणं म्हणतो की नाही आपण. तर जे सुरळीत होऊ शकत नाही, अशा काही निगेटिव्ह शक्ती, नकारात्मक शक्ती, काही त्रास, काही समस्या, किंवा आपण एकंदरीतच आजूबाजूला म्हणतो ती नकारात्मकता, आजूबाजूला घडणाऱ्या चित्रविचित्र घटना, या सगळ्यांमधून आपल्या संतानांचं रक्षण, असं त्याचं प्रतिकात्मक नृसिंहाची तिथे नृसिंहाचा ते चित्र येतं. पुढे दिसतंय आपल्याला कालियामर्दनाची गोष्ट माहितीये, श्रीकृष्णाची गोष्ट माहितीये. मुळात श्रीकृष्ण हा विषय तेव्हाच येतो जेव्हा आपण श्रीकृष्णाच्या गोष्टीत ऐकलं असेल की श्रीकृष्ण आणि त्याचे सगळे सवंगडी यांच्या लीला, कृष्णलीला जेव्हा म्हणतात तेव्हा बाळकृष्णाच्या लीला ह्या फार प्रसिद्ध आहेत. आणि हा बाळकृष्णाचं पूजन हे आपल्या श्रावण महिन्यात सुद्धा केलं जातं. बाळकृष्णावरती अभिषेक केला जातो. मग आपल्या घरात जर अगदी बाळकृष्ण नसेलच, तर त्याचा प्रतिकात्मक फोटो, एकंदरीत हे सगळे चित्र आहेत ना, ही श्रावणातल्या विविध व्रतवैकल्यांची आहेत. पण कालियामर्दनाची गोष्ट पुन्हा तीच आहे. सगळ्या चुकीच्या गोष्टींचा, सगळ्या नकारात्मक शक्तींचा, सगळ्या आपल्याला त्रासदायक शक्तींवरती मात करणारा, त्यांच्यावरती विजय मिळवणारा. आणि तिथं मुलं खेळत होती. गोष्ट किती सुंदर आहे की खेळत्या वयातला आहे तो श्रीकृष्ण, आणि खेळत्या वयात झालेली ही गोष्ट आहे. मग अशा प्रकारे या लहान मुलांना संरक्षण देताना, मग नागाचे अनेक अर्थ आहेत. एक सोपा अर्थ आपण असाही बघू शकतो की आपल्या आतमध्ये सुद्धा कितीतरी काही सवयी असतात, काही चुकीच्या सवयी, काही वाईट सवयी, काही चुकीचे विचार, काही चुकीच्या कृती, या सगळ्यांचं दमन म्हणजेच हे कालिया दमन, अशा अर्थी एक छोटंसं चित्र येतं. गोकुळाष्टमी तर आहेच आहे. श्रीकृष्ण जन्म हे एक मोठं किंवा महत्त्वाचं व्रत आहे अनेक ठिकाणी, त्याचंही प्रतीक आहे. त्याच्यानंतर तिसरं जे चित्र दिसतं आहे, जिवत्या किंवा जिवंतिका, सुंदर चित्र आहे. मुळामध्ये मातृशक्ती आणि रक्षक आणि पालक अशा दोन अर्थी हे चित्र आहे. म्हणजे एक मातृशक्ती आणि तिचं बालक, म्हणजे एक देणारी आहे, एक घेणारा आहे. या सगळ्याचं प्रतिकात्मक चित्र आहे की लहान मुलांना, पाळण्यातल्या मुलांना म्हणजे बाळांना, अगदी नवजात अर्भकांना जगवणारी, अशा प्रकारचं त्याचं वर्णन आहे. त्यानंतर खाली येतो बृहस्पती, बुध बृहस्पतीची गोष्ट आहे. मग देवांचे गुरु असं ज्यांचा गौरव आहे, त्यांचं चित्र इथे का बरं असेल की ह्या नवजात बालकाला, जसं आपण मगाशी म्हटलं की 5वीला सटवाई येऊन भाग्य लिहून जाते,
मग ह्याच्या भाग्यामध्ये अफाट बुद्धिमत्ता असावी, त्याच्यावर नेहमीच बुध आणि बृहस्पती यांचा वरदहस्त राहावा. या दोघांकडून कशासाठी लागणार आहे? शिक्षणासाठी. उत्तम शिक्षण, उत्तम प्रगती किंवा शैक्षणिक प्रगती असं ज्याला आपण म्हणतो, या सगळ्यासाठी लागणारा महत्वाचा वरदहस्त, याही अर्थी हे बुध बृहस्पती येतात. साधारणतः या चित्रांची ही प्रतिकात्मक गोष्ट आपण बघितली. आता मगाशी म्हटलं तसं की व्रत अगदी सोपं आहे, त्याच्यात खूप करण्याजोगं असं काही नाहीये. हे चित्र फक्त लावतात आणि दर शुक्रवारी जी क्रिया तुम्ही पहिल्या शुक्रवारी करणार ती प्रत्येक शुक्रवारी केलेली आहे. मग याच्यानंतरचा जो भाग येतो श्रावणामधला, जराजीवतिका किंवा जीवतीची कथा किंवा त्याची कहाणी येते. सरसकट पूजा झाली, नैवेद्य दाखवून झाला की ही कहाणी वाचू शकता. काही जण आधी ही कहाणी वाचतात, त्याची आरती येते, तुम्ही आरती करू शकता, कहाणी वाचू शकता. कहाणी वाचन हे एकंदरीत रंजनात्मक सुद्धा आहे. आपली प्राचीन भारतीय संस्कृती प्रबोधनातून, रंजनातून मोठे मोठे विषय मांडण्यामध्ये त्याचा हातखंडा आहे. कहाणी हा त्याचाच भाग. मग तुम्ही वैभव लक्ष्मीच्या कथा आठवा, ही आठवा, मंगळागौरीची कहाणी आठवा, 16 सोमवारची आठवा. या प्रत्येक कहाणीमध्ये महत्वाचं असं काहीतरी एक सांगायचंय, पण ते गोष्ट रूपाने सांगितलेलं आहे. कारण गोष्टी सरसकट ऐकल्या जातात, गोष्ट ऐकायला कोणी नाही म्हणत नाही. आणि गोष्टी या म्हणजे एका मौखिक वाङ्मय आहे. कहाणी हे मुळात मौखिक वाङ्मय आहे. त्यामुळे एका मुखातून दुसऱ्या असं पिढ्यानपिढ्या त्या पुढे जातील आणि हे सगळं चिरंतन राहील, या हेतूने बहुधा या कहाण्या लिहिलेल्या असाव्यात. पुढे बघूया. तर हे झालं पहिलं आपलं जिवतीचं व्रत, जे शुक्रवारी. त्याच्यानंतर जिवती पूजा झाली. त्याचप्रमाणे नागपंचमी हा एक सण येतो. आता या सणाचं पहिल्या इतकं काही विशेष महत्त्व दिसत नाही, पण मुळामध्ये नागपंचमीला अनेक अर्थ आहेत. त्या नागपंचमीच्या व्रताचे, व्रत जेव्हा म्हणतो की नाही, तेव्हा मगाशी म्हटलं की काहीतरी ठरवून ते आचरणात आणणं, ते वर्ण आणि ते पुढे पुढे नेणं, असे बरेच त्याच्यामध्ये अर्थ आहेत. मग नागपंचमीचं जे व्रत आहे, जे पंचमीलाच करणार आहोत आपण. मग जेव्हा हे पंचमीला करणार आहोत, तेव्हा पंचमीला सरसकट काय केलं जातं, तर नागाची पूजा. काही जणांच्या घरी चांदीचा नाग असतो. आता इथे प्रत्यक्ष नाग सगळ्यांना मिळेलच असं नाही, पण नाग हा मुळात शेती आणि शेतीचं जे चक्र आहे किंवा एकंदरीतच आपलं जे अन्नसाखळी आहे, त्याच्यातला एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. मग त्या शेतीच्या दृष्टिकोनातून नागपूजा, नागपंचमी हा एक विषय आहे. त्याची पण एक सुंदर कहाणी आहे. ती कहाणी या दिवशी वाचली जाते. नागाची पूजा, मग त्याला काही प्रसाद किंवा नैवेद्य देणं आणि त्याच्यानंतर कहाणी वाचन, इतकं सोपं स्वरूप आहे. पण त्याला जोडून काही महत्त्वाचे विषय आहेत. नागलोक म्हणजे पृथ्वीच्या खाली असणारा लोक, जमिनीखाली. 3 लोक माहिती आहेत आपल्याला, त्रिलोक. याच्यामध्ये पृथ्वीलोक येतं, नागलोक किंवा पाताळ लोक येतं आणि स्वर्गलोक येतो. तर पृथ्वी, स्वर्ग आणि पाताळ, जसं सत्यनारायणात आपण नवग्रह शांती करतो, तशा 3ही लोकांमध्ये शांतता प्रस्थापित असेल, 3ही लोक आपापल्या ठिकाणी आनंदात आणि सुरळीत आणि सुसूत्रतेमध्ये चालत असतील, तरच पृथ्वीवरती आपल्याला शांतता आणि मनस्थैर्य मिळेल. या उद्देशाने या नागलोकातल्या नागाची पूजा म्हणून नागपंचमी. तर नागपंचमीचा हा आणखीन एक संदर्भ किंवा आणखीन एक अर्थ आपण बघू शकतो. मग नागपंचमीला जेव्हा सरसकट काय केलं जातं, तर कुठलाही धारदार गोष्ट किंवा कुठलंही आयुध किंवा आपल्यासाठी कात्री, सुरी असं काही त्या दिवशी वापरू नये, असं एक पारंपरिक आहे. तशी त्याची कहाणी आहे. मग असं काही वापरत नाहीत, म्हणजे असे पदार्थ बनवले जातात ज्याच्यामध्ये ह्या सगळ्याचा वापर होत नाही. या प्रकारचे पदार्थ बनवणं हे एक नागपंचमीच्या व्रताचं वैशिष्ट्य आहे. आणि मग त्या दिवशी साधारणपणे तो म्हणजे सर्प आणि शिव यांचं पण काहीतरी गणित असल्यामुळे काही वेळा काही ठिकाणी पांढऱ्या रंगाचे पदार्थ हा पण एक तिथे विषय येतो. पण अनेकदा या ज्या सगळ्या प्रथा परंपरा येतात, या तत्कालिक समाज व्यवस्थेतून कोणी ना कोणी चालू करून मग पुढे त्या रूढ होत जातात. त्यामुळे प्रत्येक परंपरेचा, प्रत्येक नवीन चालू केलेल्या जो काही प्रघात असेल, त्याचा अगदी प्रत्येकाचा शास्त्रात काहीतरी संदर्भ मिळेलच, अर्थ सापडेलच असं नाही. पण तरी सुद्धा नागपंचमी हे एक व्रतेकडे महत्वाचं आहे आणि येतं. या व्यतिरिक्त जसं म्हटलं की सोमवार, मग सोमवार 16 सोमवार तर आहेच. फक्त सोमवारचं म्हणून शंकराचं व्रत आहे, शिवामुठीचं व्रत आहे. शिवामुठ हा विषय आपण पुढच्या सत्रात बघू. पण
सोमवारचं जे आहे ना त्याच्यात वेगवेगळ्या पद्धती आहेत. मुळामध्ये सोम आणि शिव महादेव. सोम हा म्हणजे चंद्र, चंद्राचा कारक आहे. सोमवार, मंगळ, म्हणजे प्रत्येक वाराचे एक एक ग्रह बघूया आपण. तर चंद्र आहे. मग चंद्रकारक म्हणजे शीतकारक म्हणजे शीतलता निर्माण करणारा, म्हणून सोमवार केला जातो. आता अनेक अर्थी शरीरामध्ये शीतलता निर्माण करण्याची गरज आहे. थोडासा आपण आयुर्वेदाचा संदर्भ घेतला तर आयुर्वेदानुसार बरीच स्थित्यंतर घडतात, वातावरणात घडतात, एकंदरीत हवामानात घडतात, ऋतुमानात घडतात. म्हणूनच कफ वात पित्त या त्रिदोषांमध्ये याच्यामध्ये घडतात. आणि एकंदरीतच आपल्या सगळ्याच देहामध्ये ही स्थित्यंतर परिवर्तन असतात. म्हणून शीत पदार्थांचं सेवन म्हणून पण सोमवारचं व्रत केलं जातं. त्याच्यामध्ये पांढऱ्या पदार्थांचं सेवन हा आणखी एक विषय तिकडे येतो. आणि जास्त करून जेव्हा उपवासच असतो तेव्हा दूध आणि दूध दही किंवा दुधाचे पदार्थ याचा जास्त तिथे सरसकट वापर दिसतो. पण सोमवारचं व्रत अगदी सोपं आहे. काय काय करतात तर पूजा पूजा किंवा म्हणजे मंदिरात जाऊन पूजा किंवा घरी पंचोपचार शंकराच्या पिंडीची पूजा. उपवास करतात. साधनात्मक पण करू शकता. तुम्हाला अगदी कर्मकांडाची आवड नसेल, पूजा अर्चेची आवड नसेल तर तुम्ही साधं मंत्र पठणं किंवा सोमवारची कहाणी आहे ती कहाणी वाचू शकता. श्रावणातली व्रतं इतकी सोपी आहेत आणि इतकी सहज साध्य आहेत की त्याला काहीही फार सामग्री लागत नाही. हा, मंगळागौरीमध्ये पत्री वगैरे लागतात, पण सगळ्या पत्री उपलब्ध नसतील तर तुम्ही काहीतरी वेगळ्या पद्धतीने ते करूच शकता. तर हे झालं एक सोमवारचं. तसंच शनिवारच्या व्रतामध्ये मगाशी म्हटलं तसं अश्वत्थाचं व्रत येतं. अश्वत्थाच्या व्रताचे अनेक संदर्भ आहेत. अश्वत्थाच्या व्रतामध्ये सरसकट अश्वत्थ वृक्षाची पूजा, मग तिथे जाऊन दिवा लावणं, सूर्यास्ताच्या वेळीही लावू शकता किंवा तुम्ही सूर्योदयाच्या वेळी पूजा करून प्रदक्षिणा घालू शकता. अश्वत्थ वृक्ष बऱ्यापैकी भारतात बहुतेक ठिकाणी तर असतातच असतात. मग त्या वृक्षाची पूजा, त्याच्यानंतर त्याचे काही मंत्र आहेत त्या मंत्रांचं पठण करू शकता. अश्वत्थ वृक्ष, शनी या दोघांपैकी कोणाचीही साधना. मग शनीचं अष्टक आहे, स्तोत्र आहे, कवच आहे, महात्म्य आहे, कितीतरी उपाय आहेत. तर यातला कुठलंही व्रत तुम्ही अंगीकारू शकता. एकदा व्रत घेतलं की साधारणपणे तेच आपण पूर्ण करणं म्हणजे तेच पुढे नेणार संपूर्ण श्रावणामध्ये. काही महत्वाची आणि सोपी व्रत आपण बघतो आहोत. बाकी मंगळागौर वगैरे आहेत, ह्या फारच विशिष्ट म्हणजे काही विशिष्ट वर्गासाठीच ही व्रत आहेत. की लग्न झालेल्या मुली असतील तर मग शिवामूठ आहे किंवा मंगळागौर आहे, तर ती आपण थोडीशी नंतर बघूया. त्याच्यानंतर आणखीन एक येतं मगाशी आपण चंद्राचा विषय बघितला. तसंच शीतला सप्तमी. शीतला सप्तमी महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये प्रसिद्ध आहे हे व्रत. अगदी सरसकट प्रत्येक घरात हे करत नाहीत. सोमवारी किंवा शीतला सप्तमीला शीत पदार्थ, आपल्या उत्तर भारतात हे व्रत विशेष प्रसिद्ध आहे, याचा विशेष महिमा आहे. उत्तर भारतामध्ये काय पद्धतीने करतात तर थंड पदार्थ किंवा थंडावा निर्माण करणारे पदार्थ यांचं प्राशन केलं जातं, यांचं सेवन केलं जातं. त्यात जलाचा विशेष सहभाग असतो. काहीही जलरूप म्हणजे दूध असेल, पाणी असेल किंवा कुठला फळांचा रस असेल तर काहीही जलस्वरूप याचं केलं जातं. चंदनाचा अभिषेक किंवा चंदन लावलं जातं म्हणजे शीतलता. पुन्हा एकदा, तर जिथे जिथे शीतलता निर्माण होते अशा सगळ्या गोष्टी केल्या जातात. देवीला सरसकट असं म्हटलं जातं की देवीला दही भात किंवा कुठल्या तरी काकडीचे पदार्थ किंवा पांढऱ्या शुभ्र दह्यापासून दुधापासून बनवलेले विविध पदार्थ याचा भोग चढवला जातो. ही पुन्हा एकदा उत्तर भारतातली पद्धत आहे. चंदनाचं लेपन किंवा चंदन अष्टगंध, चंदन रक्तचंदन याचा अभिषेक म्हटलं की उगाळून पण करू शकतो, ते नुसतं लावणं हा पण भाग आला. चंदन तिलक म्हणजे तुम्ही स्वतःला चंदन तिलक सुद्धा शीतला सप्तमीच्या व्रतामध्ये लावू शकता. शीतला सप्तमीची कहाणी आणि आरती फारशी प्रचलित नाही, पण त्याची सुद्धा एक कहाणी आहे. तर तुमच्याकडे जर ती सहज उपलब्ध असेल तुम्ही निश्चित तिचं वाचन करू शकता. शीतला सप्तमीचा सुंदर श्लोक आहे, सुंदर स्तोत्र आहे. आपण ते कधीतरी बघणार आहोत, प्रयत्न करूया याच पुढच्या आठवड्याच्या आत बघण्याचा. शीतला सप्तमीचं स्तोत्र आहे. त्याला रोग विनाशक किंवा रोग अपहर म्हणजे हरहा म्हणजे हरण करणारी, तर रोगांचं हरण करणारी असं तिच्या स्तोत्राचं वर्णन आहे. आणि विविध रोगांपासून
ती सौम्यता, शीतलता, चंद्राचं तेज म्हणजे शीतलता. तर ही शीतलता देते आणि त्याच्यामध्ये चक्क रोगांची नावं आहेत, ज्वर, अमुक थमुक. तर अशा प्रकारे सुरक्षा किंवा रक्षा प्रदान करणारी म्हणून शीतला सप्तमी. हे शीतला सप्तमीचं व्रत अतिशय प्रसिद्ध उत्तर भारतात जरी असलं तरी महाराष्ट्रात ते करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे. महाराष्ट्रात पण आहे. महाराष्ट्रामध्ये जेव्हा उपवास केला जातो तेव्हा एक दिवस आधी, म्हणजे हे बघितलेलं आणि ऐकलेलं दोन्ही गोष्टी सांगते आहे, ज्याला शिळं अन्न म्हणतात ना, तसं काहीतरी माझा अनुभव तो आहे की शिळं अन्न केलं जातं. म्हणजे उपवासाच्या एक दिवस आधी अन्न शिजवलं जातं आणि तेच अन्न दुसऱ्या दिवशी देवीला नैवेद्य म्हणून दाखवलं जातं. साधारण नैवेद्य आपण अगदी सोवळ्यात सकाळी सकाळी उठून करतो, पण ही खूपच वेगळी पद्धत आहे शीतलेची. तर शिळं अन्न, त्याच्यावरून पण शीतळा हा पण एक शब्द आला, अशी एक कथा येते. तर हा शिळा नैवेद्य दाखवला जातो, त्याच्यात दह्याचा समावेश असतो आणि दह्याबरोबर इतर काहीही, पण शिळा नैवेद्य ही एक प्रथा आहे, किंवा मगाशी म्हटलं तसं थंड पदार्थांचं नैवेद्य ही दुसरी प्रथा आहे. पण दोनही ठिकाणी, उत्तर भारत असो की महाराष्ट्र असो, रोगराई, विविध विकार आणि विविध रोगांपासून सुटका याच्यासाठी शीतला सप्तमीचं व्रत सांगितलं जातं विशेष करून. त्याचं जे स्तोत्र आहे त्या स्तोत्रामध्ये असे विशिष्ट मंत्र येतात की एक मंत्र एखाद्या विशिष्ट व्याधीसाठी, विशिष्ट रोगासाठी तुम्ही करू शकता. या विशेष म्हणजे हे जे शीतला सप्तमीचं स्तोत्र, अष्टक वेगवेगळे आहेत. रक्षा कवच आहे, स्तोत्र आहे, अष्टक आहे, शीतलाष्टक असं त्याला म्हणतात. यातल्या कशाचंही पठण तुम्ही या दिवशी करू शकता, किंवा या दिवशी पासून सलग सप्तमी 7 दिवस पण करू शकता, सप्तमीपासून पुढच्या सप्तमीपर्यंत असं पण करू शकता. हे एक त्याचं चक्र आहे. हां, आता थोडासा शेवटचा विषय बघूया. आपण वेगवेगळी व्रतं बघतो आहोत. मगाशी म्हटलं तसं की श्रावणातल्या व्रतांमध्ये इतरही अनेक व्रतं आहेत. जसं पिठोरी अमावस्या आहे, सत्यनारायण व्रत आहे. सत्यनारायण तर पौर्णिमेचं सुद्धा आहे, पण एकंदरीत श्रावणामध्ये या व्यतिरिक्त अनेक व्रतं येतात. कृष्ण जन्माष्टमीचं आहे, मंगळागौर आहे, शिवामूठ आहे. ही सगळी जरी असली तरी सगळी सगळ्यांना करणं शक्य नाही. मग या व्रतांव्यतिरिक्त काही सोपी व्रत काय करू शकतो? आपण श्री विष्णू सहस्त्रनाम शिकतो आहोत. तर श्री विष्णू सहस्त्रनामांमध्ये, सहस्र नावांमध्ये सहस्र विकल्प, तुम्हाला 1000 ऑप्शन दिलेत की तुम्ही काय प्रकारचं व्रत करू शकता. योगो योग विदाम नेता उदाहरण देते की योग स्वरूप व्रत करू शकता. म्हणजे कुठलीही साधना, योग म्हणजे काय, युज, जोडणे, म्हणजे कशाला तरी जोडून घेणं. मग तुम्ही ठरवा तुम्हाला कुठल्या विषयाला जोडून घ्यायचं आहे. तर त्या प्रकारे जर विचार केला तर तुम्ही कुठलाही एखाद्या विषयाचं अध्ययन, अभ्यास किंवा ज्ञानग्रहण आणि ज्ञानदान ही दोन्ही अप्रतिम व्रत आहेत. याच्यातलं तुम्ही काहीही करू शकता. ज्ञानदान म्हणजे आपल्याला जे माहीत आहे ते अनेकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न. आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टींनी, ज्या साधनेने काहीतरी बदल आपण अनुभवले, ती साधना दुसऱ्यांना शिकवणं हा पण एक उपक्रम आहे, हे पण एक व्रत आहे. किंवा आपण काहीतरी नवीन शिकणं, हे तर एक उत्तम व्रत आहे. तर मगाशी म्हटलं असं ग्रहणात्मक कुठल्याही विषयाचं ग्रहण हा विषय तुम्ही घेऊ शकता. दुसरा त्याच्यामध्ये विकल्प आहे. जसं श्री विष्णू सहस्रनामाच्या शेवटी संपूर्ण सहस्रनामानंतर फलश्रुतींच्या श्लोकांमध्ये वर्णन येतं, कायेन वाचा मनसेंद्रियत्वा. काया, वाचा, मन, इंद्रिय, बुद्धी, विचार, भावना आणि अर्थात काया म्हणजे देह पण आहे. तर या सगळ्यांमधलं कुठल्याही विषयाचं व्रत तुम्ही घेऊ शकता. मग काया, शरीराचं व्रत म्हणजे काय आहे? एखादी शरीरावरती योग्य संस्कार करणं. मग कुठलाही असेल, व्यायामाचा असेल, सकाळी लवकर उठण्याचा असेल, ब्राह्ममुहूर्ताचा असेल, तुम्हाला जे योग्य वाटतं ती एखादी छोट्यात छोटी सवय लावून घेणं आणि ती संपूर्ण चातुर्मास, निदान चातुर्मास टिकवणं हे महत्वाचं. यात शरीराच्या व्रतांमध्ये आपली सगळी आहाराची व्रतं येतात. आहार हा विषय खूप विस्तृत आहे, चातुर्मासात त्याचं विशेष महत्त्व आहे. पण आहार म्हणजे फक्त अन्न नाही. कायेन वाचा मनसेंद्रियत्वा, बुद्धी, विचार, भावना या सगळ्यांचा आहार आहे. एक माझ्या शरीराचा आहे,
एक माझ्या कानांचा आहे, एक मी डोळ्यांनी आतमध्ये ग्रहण करते तोही आहार आहे. तर आपण जे जे शरीरात ग्रहण करतो तो सगळा आहार आहे. त्यामुळे आता तुम्ही ठरवा की तुम्हाला असं आहाराचं काय व्रत करायचं आहे. तर या स्वरूपाचं मग आहाराचं नियमन, अमुक न खाणं किंवा याच प्रकारचे पदार्थ खाणं, अशा पद्धतीची ही व्रतं तुम्ही घेऊ शकता. असे कितीतरी याला ऑप्शन आहेत. दुसरं येतं साधना झाली काया वाचा. वाचेचं वाणीचं व्रत म्हणजे मंत्र सामर्थ्य, मंत्रशक्ती किंवा मंत्र साधना. मग मंत्र उपचार हा विषय आहेच, पण नुसती मंत्र साधना, त्यात मंत्राचं उच्चारण आलं, पारायण आली, आवर्तनं आली, नामजप आले आणि जपाचे इतर कितीतरी प्रकार आहेत. हे सगळं काही त्याच्यामध्ये आलं. या जपाविषयी आपला एक व्हिडिओ आहे, तो तुम्ही बघू शकता. त्याच्यात जपाचे विविध प्रकार आणि तुम्ही सोप्यात सोपी जपसाधना कशी करू शकता हे आपण बघितलं आहे. तर हे झालं काया वाचा. मग वाणीवरती संस्कार, स्वरयंत्रावरती, विशुद्ध चक्रावरती मंत्रांचे संस्कार. याच वाचेमध्ये पारायण, पोथीचं वाचन, मग रामायण वाचा किंवा कुठलीही पोथी जी तुम्हाला वाचावीशी वाटते, जी आतमधून तुम्हाला असं वाटते की मला हे वाचायचं आहे, असं कुठलंही. त्याच्यानंतर कायेन वाचा मनसेंद्रियत्वा, मन आणि इंद्रिय. मनावरचे संस्कार म्हणजे ध्यान साधना आहे. त्याच्यामध्ये ध्यानाच्या असंख्य प्रक्रिया आहेत. म्हणजे उपचारात्मक ध्यान आहे, आध्यात्मिक स्वरूपाची ध्यान प्रक्रिया आहे किंवा नुसत्या छोट्या ध्यान प्रक्रिया असतील, असं कुठलंही ध्यान तुम्ही करू शकता. शुद्धिक्रिया आहेत आपल्या योगशास्त्रात. या शुद्धिक्रियांचा नियम घालून देणं हे सुद्धा तुमच्या मनाला शुद्धच करणार आहे. तर असं कुठलंही मनशुद्धीचं व्रत तुम्ही घेऊ शकता. कायेन वाचा मनस इंद्रिय. इंद्रिय म्हटलं की मोठा विषय. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय म्हणजे परत 10. तर या 10 पैकी कुठल्या तरी एकाचं व्रत घ्या किंवा सगळ्यांचं एकत्र व्रत घ्या. आता तुम्हाला कळू शकेल की ह्या सगळ्यांना एकत्र संस्कार कसे द्यायचे. याच्यासाठी आपल्याकडे ही सगळी व्रतवैकल्य, पूजा अर्चा, सत्यनारायण, मंत्रपठण हे सगळं आलं. कारण काया वाचा मन इंद्रिय वगैरे या सगळ्यांना एकत्रित कसं, म्हणजे प्रत्येकाचं वेगळं वेगळं करायचं का, आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की एवढा वेळ कसा काढू मी प्रत्येकासाठी काहीतरी करत बसायला. म्हणून आपल्या श्रावण काय चातुर्मासात काय सगळ्यांना एकात, ऑल इन वन स्वरूपाची व्रत दिलेली आहेत की ज्याच्यामध्ये तुमचं सगळंच, एखादं साधी पूजा आठवा, मगाशी आपण बघितली ती जिवतीची आठवा, सत्यनारायण आठवा. त्याच्यात तुमची सगळी इंद्रिय मन आणि सगळी कर्म कृती, आपण काय काय गोष्टी गोळा करतो, सगळी मांडणी करतो पूजेची, या सगळ्यामध्ये तुम्ही सगळ्या एकादश या सगळ्या इंद्रियांनी आणि देहानी एकाच विषयाशी रत असता, एकाच विषयाशी एकरूप असता. म्हणून या प्रकारची व्रत आपण नक्कीच करू शकतो. याच्या व्यतिरिक्त काही सोपी आहेत. इंद्रिय विषय निग्रह किंवा निग्रही व्रत असं पण म्हणू शकतो त्याला. म्हणजे इंद्रियांच्या विषयांपासून त्यांना परावृत्त करणं. मग डोळ्यांचा काहीतरी विषय आहे, मी ठराविक गोष्टी रोज बघते, मग त्या न बघता मी काही सतयुक्त, काही चांगल्या, काही वेगळ्या, असा काही आध्यात्मिक अशा गोष्टींचं दर्शन करू शकते का. म्हणून मग इथे काही यात्रा हे करतात. याच्यातच एक जुनी पद्धत होती की 4 महिने यात्रेत जिथे असू तिथेच 4 महिने मुक्काम केला जातो. तिथेच एकाच स्थळी एकाच जागी राहून साधना, हा पण एक व्रताचा प्रकार आहे जो पूर्वीच्या काळी खूप प्रचलित होता. आपण आपल्या घरात एक जागा शोधू शकतो आणि तिथे बसून रोज एक गोष्ट करणं, असा तरी विषय आपण निवडू शकतो. मग साधना व्रत आहेत, वाणीची व्रत आहेत, ही सगळी वेगवेगळी व्रत आपण बघितली. मगाशी म्हटलं तसं की ते करणं महत्त्वाचं आहे. या काळामध्ये हे संस्कार आपल्या या सगळ्या शरीरावरती, मनावरती होणं महत्त्वाचं आहे. आता आजच्या भागामध्ये आपण श्रावणातली काही छोटी सोपी व्रत आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय काय व्रत करू शकता हा विषय बघितला. तुम तुम्हाला म्हणजे तुमच्या डोक्यात कुठलं एखादं विशिष्ट व्रत असेल, एखादी विशिष्ट आपल्याला गोष्ट आपल्या आचरणात आणायची आहे किंवा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग करायची आहे, असं काहीही असेल, अगदी सोपं, जसं मगाशी पारायण म्हटलं, पोथीचं पारायण, तर संपूर्ण पोथी वाचन एवढाच विषय नाहीये की रोज दैनंदिनीसारखं रोज एक पान वाचणं, इतकं सोपं व्रत पण करता येतं. भगवद्गीतेतील रोज एक श्लोक वाचणं किंवा श्री विष्णू, विषय काय आहे चातुर्मासाचा, मुख्य विषय आहे श्री विष्णू. मग विष्णूच्या संदर्भात येणाऱ्या कुठल्याही गोष्टींचं एक काहीतरी दररोज करणं, इतकं सोपं व्रत. म्हणजे तुम्ही 2 मिनिटं करा किंवा 2 तास करा,
त्याला म्हणजे तुम्ही किती वेळ करता याला महत्त्व नसून तुमचा कर्मभाव काय आहे, ते करतानाचा तुमचा भाव, इच्छा, भक्ती आणि इंटेन्सिटी ज्याला आपण म्हणतो त्यातली आतुरता किती आहे हे जास्त महत्त्वाचं. तर आज आपण ही छोटीशी सोपी व्रतं बघितली. आज आपण इथेच थांबणार आहोत. तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. चॅटमध्ये विचारले तरी चालू शकतील. आपण आता त्या प्रश्नांकडे वळूया. पण आज इथेच थांबूया आणि पुढच्या सत्रामध्ये आपण पुढची काही व्रतं बघणार आहोत. श्रावणातलीच उर्वरित, मग भाद्रपदातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी, महत्त्वाचे संदर्भ आणि पुढचे काही असं आपण बघणार आहोत. आज इथेच थांबूया. थँक्यू.